नमस्कार राज, मी तुझी मातृभाषा मराठी बोलते. तुझ्या नावासमोर साहेब वगैरे मुद्दामच लावत नाहीये, कारण कितीही झालं तरी तू माझा मुलगाच. बरेच दिवसांपासून तुझ्याशी संवाद साधायचं ठरवलं होतं, पण योग्य माध्यम मिळत नव्हतं. मग थोडा विचार केला. हल्ली कोणावर स्तुतीस्तुम्न उधळायची असो किंवा टीकेचे खोचक बाण सोडायचे असो, लुप्त होत चाललेल्या पत्रव्यवहाराला तू प्राधान्य देतोस. त्यातही मला म्हणजे मराठी भाषेला प्राधान्य देतोस. यातूनच तुझं माझ्याप्रती असलेलं प्रेम आणि आदरभाव स्पष्ट होतो. म्हणूनच मीही तुझ्याप्रमाणे पत्रव्यवहार करून आज तुझ्याशी बोलते. आज तुझ्याशी बोलायचं खरं कारण म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. हा दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करण्याला सुरुवात झाली, ती फक्त तुझ्यामुळेच आणि तुझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे. म्हणूनच आजच तुझ्याशी संवाद साधणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच. खरं सांगू राज, तर एक आई म्हणून मला तुझे आभारच मानायचे आहेत. कारण तू माझ्यासाठी जे काही केलं, जे काही करत आहेस आणि जे काही करत राहशील, त्यासाठी तुझे आभार कसे मानावे हे मला कळतच नाही रे. जिथे जिथे मला डावललं जातं तिथे तिथे तू आणि तुझे महाराष्ट्र सैनिक माझ्या रक्षणासाठी सदैव तयार असतात. आपल्याच राज्यात आपल्याच काही लोकांनी परभाषिकांसोबत मिळून मला पायदळीत उडवायचा प्रयत्न केला. तेव्हा सर्वात आधी माझ्या मदतीला कोण धावलं असेल तर ते तू आणि तुझे महाराष्ट्र सैनिकच आहेत. मला तुझं कौतुक तर नेहमीच वाटतं रे, पण तुझ्या महाराष्ट्र सैनिकांचं धाडस पाहून ऊर भरून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आदेशावर जसे मावळे शत्रूंवर तुटून पडायचे, अगदी तसेच तुझे महाराष्ट्र सैनिक माझ्या रक्षणासाठी अगदी कोणावरही तुटून पडण्यासाठी तयार असतात. अनेक वेळा तर माझ्या या मुलांनी माझ्यासाठी पोलिसांच्या लाठाकाठ्या खाऊन माझं रक्षण केलं आहे. वेळ प्रसंगी तुरुंगवासही भोगला आहे. तेव्हा त्यांच्या वेदना पाहून, त्यांच्या पाठीवरचे वळ पाहून माझाही हंबरटा फुटतो. फक्त तो कोणाला ऐकू येत नाही, इतकाच फरक असतो. आजवर माझा अनेकांनी राजकारणासाठी वापर केला, मत मिळवण्यासाठी वापर केला, पण तू वेगळा आहेस रे. तू नेहमी सांगतोस मराठीचा मुद्दा हा माझ्यासाठी मतं मिळवण्याचं साधन नव्हे, तर लोकांना मी दिलेला तो एक शब्द आहे. तेव्हा मी मनोमन भरून पावते. तुझ्या पक्ष स्थापनेनंतर तू मराठीचा मुद्दा लावून धरला नसता तर कदाचित आपल्याच राज्यातल्या काही शहरात मी मरणावस्थेत गेले असते. तुझ्या मराठी भाषा बळकटीकरणाच्या धोरणामुळे तू त्या नव्या पिढीच्या मनात जे मराठी भाषेचं प्रेमाचं रोपटं लावलं, त्याचं आज हळूहळू वृक्ष होत आहे. भलेही त्यातले अनेक लोक तुझे समर्थक नसतीलही, कार्यकर्ते नसतीलही, पण मराठीच्या मुद्द्यावर ते तुझ्याकडूनच बाळकडू प्यायले आहेत. तुला आठवतंय ना राज, आपल्याच राज्यात मोबाईलवर फोनच्या सूचनेत मला स्थान दिलं नव्हतं, तेव्हाही तूच माझ्या रक्षणासाठी उभा राहिलास. आपल्याच राज्यात दुकानं, आस्थापना, इमारती या सगळ्यांच्या पाट्यांवरून मला उतरवलं गेलं होतं, तेव्हाही तूच मला सन्मानाने माझं स्थान मिळवून दिलंस रे. रेल्वेच्या परीक्षेतही मला डावललं गेलं होतं, तेव्हाही तू आणि तुझ्या महाराष्ट्र सैनिकांनीच अंगावर गुन्हे घेतलेत, पण तिथेही मला माझं स्थान मिळवून दिलंस. माझ्या मराठी मुलांना नोकऱ्यांवरून डावललं जातं, तेव्हाही तूच असतोस. पत्रकारांनी कुठेही वेळ काळ न पाहता हिंदीत बोलायला सुरुवात केली की आक्रमणाने त्यांना झाडणारही तूच असतोस. मराठी चित्रपटांच्या शोसाठी भांडणाराही तूच असतोस. जिथे जाशील तिथे माझ्याबद्दल बोलणाराही तूच असतोस. एका आईला आणखी काय हवं असतं? लाखोंच्या सभांच्या गर्दीत जेव्हा तू माझी उदाहरणे देऊन मला गौरवान्वित करत असतोस, तेव्हा खुद्द माझ्याही अंगावर शहारे येत असतात. म्हणूनच तुझ्या प्रत्येक सभेला मी आवर्जून उपस्थित असते. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम असेलच. एक ना एक दिवस तुझी मतं लोकांना पटतील आणि तो दिवस जास्त दूर नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे.
तुझ्यासारख्या एका कटवट मराठी नेत्याकडे ह्या मराठी मुलखाचं सारथ्य यावं हीच श्रींच्या चरणी प्रार्थना करते आणि प्रत्येक मातृभाषेच्या पोटी एक राज श्रीकांत ठाकरे नक्कीच जन्माला यावं हीच अपेक्षा बाळगते. तुझीच आई, मातृभाषा मराठी.